आज आपण बनवणार आहोत एकदम छानपैकी पालकची भाजी, आणि तेही हटलेली भाजी, त्याला हटीव भाजी म्हणतात. आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर अजूनही टेस्टी लागते. आपल्याला अशी छानपैकी पालकच्या भाजीला धुवून घ्यायची आहे. गॅस पेटून घेणार आहोत. त्यावर आपण आपली कढई ठेवणार आहोत. तेल टाकणार आहोत थोडंसं, आणि मी मिरचीचे दोन तुकडे असे करून घेतलेले आहेत. आपण मिरचीचे दोन तुकडे टाकणार आहोत त्यामध्ये. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये अशी गोल गोल कापून घेतलेली टमाटे. आणि त्या टमाट्याला आपल्याला बारीक नाही कापलं तरी चालेल, अशी गोल गोल पद्धतीने कापून घ्यायचं आहे. त्यावर आपण टाकणार आहोत थोडीशी चवीनुसार मीठ. आणि मिठाने काय होईल माहिती का, लवकरात लवकर ती अशी पगळेल आणि एकदम नरम पडेल मिठाने. म्हणून आपल्याला थोडंसं मीठ टाकून त्याला 1-2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. आता आपण ती झाकण काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण पालक. तर हे बघा, आपण पालक टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला काहीही न टाकता 1-2 मिनिटांसाठी याला आपण झाकून ठेवणार आहोत. आपली पालक होईपर्यंत, शिजेपर्यंत मी इकडं तवा ठेवलेला आहे. आता मी गरम गरम भाकरी करणार आहे. आता मी भाकर बनवून तव्यावर टाकलेली आहे. अशी छानपैकी त्याला पाणी लावून घेणार आहे. अशी छानपैकी आपली भाकर झालेली आहे. आणि आता आपली पालकही शिजून बारीक झालेली आहे. तर आपल्याला पालकला आता गॅस बंद करणार आहोत आणि पालक थोडं थंड होण्यासाठी ठेवूया थोडा वेळ. आता मी ती शिजलेली पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला पिसून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे. तर आपण ही पालक मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. परत एकदा गॅस पेटून घेतलेला आहोत, कढई ठेवलेला आहोत आणि थोडंसंच तेल टाकणार आहे. का तर आपण पहिले पण तेल टाकलं होतं पालक शिजताना. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं जिरा आणि थोडीशी मोहरी टाकणार आहोत. मध्ये एक तोडलेली मिरची मी टाकणार आहे. आपण पहिले मिरची टाकलेला आहोत पालकमध्ये. आणि शेंगदाण्याची कूट माझ्याकडे पहिलेच अवेलेबल होतं, मी कुटून ठेवलं होतं. तुम्ही भाजून कुटू शकता. तर मी ही शेंगदाण्याची कूट यामध्ये टाकलेली आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पिसलेली पालक. आपल्याला हवं तसं आपण पाणी यामध्ये ॲड करू शकतो. तर हे बघा, जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. आता मी यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे, थोडंसंच टाकणार आहे. आपण पालकमध्ये पहिलेही आपण मीठ टाकलं होतं आणि पालकमध्ये ऑलरेडीच आपल्याला मिठासारखं वाटते, जास्त खारटपणा लागतो. त्यामुळे आपल्याला चवीनुसारच मीठ टाकायचं आहे. आणि अशी छानपैकी आपली पालकला उकळी आलेली आहे. अशी मस्त शिजणार आहे आपली पालक. ही बघा, तुम्ही बघू शकता पालक अशी छानपैकी उकळलेली आहे. आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर आणखीनही चव येणार आहे आपल्याला. तर आपल्या पालकची भाजी रेडी आहे. वाव! तर आता ही इतकी मस्त पालकची भाजी बनलेली आहे आणि त्यासोबतही आपल्याला भाकरी मिळणार आहे खायला, तेही चुरून. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.